नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे, कारण काल माझ्यासोबत असं काय झालंय की ज्याचा मी कधी विचार केला नव्हता. काल यूट्यूबने माझा एक व्हिडिओ डिलीट केला आणि त्याहून मोठं म्हणजे मी यूट्यूबला अपील केली, पण ती यूट्यूबने रिजेक्ट केली. कालच्या व्हिडिओमध्ये काय होतं ती फुल स्टोरी मी तुम्हाला सांगतो. तर असं झालं की काल मी एक नॉर्मल ब्लॉग अपलोड केला होता यूट्यूबवरती. एक नॉर्मल फन गेम होता. त्यामध्ये मी, क्रिशा, शिवांश आणि फॅमिली मेंबर्स होते बाकी. आणि तो फक्त एक फन गेम होता. आम्ही फक्त मस्ती करत होतो, त्यामध्ये असं काही सिरियस नव्हतं. मी विचार केला की हा व्हिडिओ लोकांना बघायला खूप आवडेल. पण जसं मी तो व्हिडिओ अपलोड केला तर थोड्या वेळातच मला एक अर्धा एक तासाने ना नोटिफिकेशन आलं. नोटिफिकेशन असं होतं की यूट्यूबकडून एक मेसेज होता की तुमचा व्हिडिओ हा यूट्यूबवरून डिलीट केलेला आहे. मला तर पहिल्यांदा असं वाटलं की माझ्याकडून काहीतरी मिस्टेक झाली अपलोड करताना, किंवा काही शब्द चुकीचे पडलेत, किंवा व्हिडिओमध्ये असं काहीतरी वेगळं आहे. पण मी पुन्हा नंतर बघितलं तर खरंच व्हिडिओ यूट्यूबवरून रिमूव्ह झाला होता. माझ्यासाठी हा थोडा शॉक होता, कारण की मी रोज मेहनत करून यूट्यूबवरती ब्लॉग बनवतोय. तुम्ही तर बघतायच रोज, आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी रोज ब्लॉग टाकतोय कन्सिस्टन्सीसाठी. मग मी लगेच अपील केली. मला असं वाटलं की यूट्यूब पुन्हा रिव्ह्यू करून तो व्हिडिओ परत देईल, म्हणजे चॅनलवरती सगळ्यांना दिसेल तो व्हिडिओ. पण तसं झालं नाही. मग काही तासांनी अजून एक मेसेज आला की आपली मी जे अपील केलं होतं ते अपील पण रिजेक्ट झाले. त्या व्हिडिओमध्ये एक गेम होता, त्यामध्ये फक्त असं एक गेस करायचं होतं, बाकी काय असं हार्मफुल नव्हतं. पण यूट्यूबला वाटलं की त्यामध्ये काहीतरी हार्मफुल आहे, काहीतरी व्हायलन्स क्रिएट करण्यासारखं आहे. त्यामुळे यूट्यूबने ते डिलीट केलं. त्यावरून मला एक गोष्ट कळाली की आपण यूट्यूबवर काय दाखवतो त्याच्यापेक्षा यूट्यूबला ते कोणत्या पद्धतीने दिसतं ह्याला जास्त महत्त्व दिले. जसं की आपण काय दाखवतो ह्याला जास्त महत्त्व नाहीये, यूट्यूब ते काय पद्धतीने बघतं त्याला जास्त महत्त्व दिले. म्हणजे आपल्या नजरेने जर ते एक फन गेम असेल किंवा त्यात काय कॉमेडी असेल काय असेल, पण यूट्यूबच्या नजरेने ते थोडंसं व्हायलेंट असू शकतं, हे असं तर मला वाटतंय. आणि स्पेशली लहान मुलांसोबत जर आपण व्हिडिओ बनवत असेल तर त्यासाठी आपण थोडीफार काळजी घ्यायला पाहिजे, हे त्याच्यातून दिसतेच. पण ऑनेस्टली सांगतो, यामुळे मी काही थांबणार नाहीये. मी तरी सुद्धा रोज ब्लॉग बनवणार आहे. हां, थोडीफार काळजी घेईन की यूट्यूबच्या गाईडलाईन्स मला अजून एकदा वाचाव्या लागतील, काय आहेत त्या पूर्णपणे वाचेन आणि त्यानुसार मी व्हिडिओ बनविणार. ह्या एका गोष्टीमुळे अजून एक फायदा झाला की मला कळालं की गाईडलाईन्स अशा असू शकतात. आपण भले आपल्याला ते वाटलं की आपला फन गेम आहे किंवा काही आहे, तर पण यूट्यूबच्या नजरेने ते काही वेगळं आहे आणि ते बरोबर असू शकतं सुद्धा, आपण चुकीचं असू शकतो. मग यापुढे मी थोडं बेटर कंटेंट बनवायचा प्रयत्न करेन, ज्यामध्ये असं काही थोडंफार पण दिसणार नाही की गाईडलाईन्स व्हायलेट केले आहेत किंवा काय. तुमच्यापैकी जर कोणी व्हिडिओ बनवत असतील लहान मुलांसोबत किंवा फॅमिलीसोबत, तुमच्यासोबत असं कधी झालंय का? गाईडलाईन्स आलेत का? चॅनलवरती स्ट्राईक आले का? आले असेल तर नक्की कमेंट करून सांगा की कोणत्या टाईपच्या कंटेंटवरती स्ट्राईक येऊ शकते किंवा व्हिडिओ रिमूव्ह होऊ शकतो, जेणेकरून मला सुद्धा कळेल की मी चुकीचा कंटेंट बनवतोय. आजचा ब्लॉग थोडा वेगळा होता. मला वाटलं की हे सर्व तुम्हाला शेअर करायला पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या क्रिएटर मित्रांना पाठवायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हे माझे कंटेंट आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.